नमस्कार मित्रांनो, मी संदीप कोटवळ आणि आपण पाहत आहात माझा यूट्यूब चॅनल संदीप कोटवळ। आजच्या भागामध्ये आपण बघणार आहात की नेमकी साधारणतः मार्केटवरती कोणत्या घटना परिणाम करणार आहेत। बँक निफ्टी आउटलुक बघणार आहोत आपण, आणि आपण काल कोणते शेअर्स वगैरे घेतलेले होते आणि त्याचं काय झालेलं आहे आणि आता पुढे काय करायचं आहे, तर आपण ह्या बाबतीमध्ये सगळी चर्चा करणार आहोत। आणि आणखीन एक आपल्याला साधारणतः महत्त्वाचं सांगायचं आहे का, काय होतं का आपल्याला फक्त तुम्ही बघता साधारणतः मी व्हिडिओमध्ये सांगतो कोणते शेअर्स घेतले, कोण आणि काय रेट आहे, त्याचे काय टार्गेट आलं, पण ते आपण कुठं बघायचे, कुठं मार्केट चालू असताना। त्याच्याकरता आपल्याला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल आणि त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली आहे। आपल्याला त्या लिंकवरती जायचं आहे, आपण तो आपला टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करायचा आहे आणि नंतर त्यावरती आपल्याला मार्केट चालू असताना मी जे स्वतः घेत असतो शेअर्स त्याचा फक्त कॉल टाकत असतो। घेणं न घेणं ही तुमची जबाबदारी असणार आहे। आता आपण पहिल्यांदा बघूया की मार्केटचं काल काय झालं। काल आपण बघितलं असेल, काल मी तुम्हाला सांगितलं होतं का साधारणतः मार्केट ह्या आठवड्यामध्ये पूर्णपणे व्हॉलेटाईल राहील आणि काल एकंदरीत तसंच झालं। आपण बघितलं असेल निफ्टीची सुरुवात, बँक निफ्टीची सुरुवात साधारणतः फ्लॅट टू साधारणतः निगेटिव्ह स्वरूपात झाली, पण निफ्टी 200-250 पॉईंट मायनस होता, बँक निफ्टी। आणि पण नंतर मार्केट सगळं कव्हर झालं आणि जवळजवळ निफ्टी तर एक वेळ आपण बघितला का जवळ 125 पॉईंटवरती होता, बँक निफ्टी 200 पॉईंटवरती होती, पण क्लोजिंग होता जवळजवळ बँक निफ्टी मायनसमध्ये क्लोजिंग झाला आणि निफ्टी हा फ्लॅट टू पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग झाला। आता जर आपण विचार केला तर नेमकी आज कोणत्या घटना मार्केटवरती परिणाम करू शकतात, तर आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज बँक निफ्टीची विकली एक्सपायरी आहे आणि त्याच्यामुळे बँक निफ्टी ही काल पण साधारणतः व्हॉलेटाईल होती, आज पण बँक निफ्टी खूप प्रमाणामध्ये व्हॉलेटाईल असणार आहे। आणि आज जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट असा आहे का साधारणतः US मध्ये फेडची जी काही मीटिंग झालेली आहे आणि त्या मीटिंगचे आज येणार आहेत रात्री 11:30 वाजता मिनिट्स। आणि त्याच्यामुळे आपण बघितलं असेल का काल जो डाव जोन्स हा जवळजवळ एक वेळ 300 पॉईंट मायनस होता, पण नंतर कव्हर होता 100 पॉईंट फक्त मायनस राहिला, म्हणजे 200 पॉईंटची तिकडं पण रिकव्हरी आली, पण तिकडं पण डाव जोन्स हा उद्या संध्याकाळी साधारणतः व्हॉलेटाईल असणार आहे। आणि आपल्याकडं त्या फेडच्या मिनिटचा जो काय फेडच्या जे काय जो काय त्यांनी डिसिजन घेतलेला आहे आणि त्याच्यावाली मीटिंगचे मिनिट्स येणार आहेत, त्याच्यावाला इम्पॅक्ट आपल्याकडे गुरुवारी होणार आहे। याचं कारण म्हणजे आज रात्री 11:30 वाजता त्यांच्यावर साधारण डिसिजन बाहेर येईल आणि मग त्याचा परिणाम आपल्याला साधारणतः गुरुवारी बघायला भेटेल। आणि मग त्याच्यामुळे मार्केटमध्ये आज साधारणतः सावधानता वगैरे असू शकते। आणि पण मग आपण जर समजा बँक निफ्टीचा जर समजा विचार केला तर मार्केटमध्ये काय पोझिशन आहे त्यानुसार आज साधारणतः बँक निफ्टीमध्ये जर आपण थोडा विचार केला तर थोडी प्रॉफिट बुकिंग आणि किंवा शॉर्ट कव्हरिंगसुद्धा आपल्याला बघायला भेटू शकते। आणि आपण जर बघितलं असेल काल साधारणतः एकंदरीत मोदी सरकारनं 3 करोड घरं बांधण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं काल संपूर्ण रिॲलिटी सेक्टरमध्ये चांगली तेजी होती आणि पण ती तेजी काय जास्त काय वेळ साधारणतः टिकली नाही, नंतर शेवटी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झाली। आणि आता आपण बघणार आहोत साधारणतः आपलं निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं काय आउटलुक आहे। आता जर आपण बघितलं तर साधारणतः निफ्टीला मी काल पण सांगितलं होतं 23,200च्या आसपास आला तर तुम्ही बाय करा, 23,400 पर्यंतचं आपलं टार्गेट आहे आणि तो जवळजवळ 23,200 पर्यंत खाली भेटलेला सुद्धा होता आणि नंतर त्याने 23,400चे टार्गेटसुद्धा जवळजवळ म्हणजे 23,390 पर्यंत गेला होता। आता पण आपण जर आज विचार केला तर साधारणतः 23,100चा हा साधारणतः ठीकठाक आणि किंवा चांगला सपोर्ट आहे, पण जर महत्त्वाचा सपोर्ट म्हटलं तर तो 22,900 आहे। आपल्याला जर विचार करा, जर आपल्याला 23,200 आणि किंवा 23,100च्या रेंजमध्ये जर भेटला निफ्टी तर आपण बाय करू शकता। आपल्याला टार्गेट राहील पहिलं त्याच्यामध्ये 23,300 आणि आपलं दुसरं टार्गेट राहील 23,400। आपण जर आता जनरल विचार केला तर 23,400 हा निफ्टीसाठी साधारणतः रेजिस्टंट झोन झाला आहे आणि आपल्याला कोणाला सेल करायचं असेल तर साधारणतः 23,400 पेक्षा जर समजा 23,500ला सेल केला तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं रिवॉर्ड भेटेल। आणि एकंदरीत आता जर आपण बघितलं तर साधारणतः बँक निफ्टीमध्ये करायचं काय, बँक निफ्टीचा जर आपण विचार केला तर बँक निफ्टीला साधारणतः 49,500चा जो आपण म्हणतो त्या ठिकाणी आपला पहिला सपोर्ट आहे। काल पण मी सांगितलं होतं काय, समजा 49,500-600च्या रेंजमध्ये बाय करा, आपल्याला साधारणतः 50,000पर्यंतची टार्गेट भेटतील। आपण बघितलं असेल का काल जवळजवळ मायनसमध्ये बराच वेळ बँक निफ्टी होता आणि कव्हरसुद्धा झालेला होता, जवळ तो 50,000पर्यंत गेलेला होता। मग आता बँक निफ्टीमध्ये आपल्याला करायचं काय आहे, बँक निफ्टीमध्ये जर आपल्याला खाली 49,500च्या आसपास जर भेटला तर आपण बाय करायचं आहे। बँक निफ्टीला आपण जो काय आपला राहील साधारणतः सपोर्ट, तो सपोर्ट साधारणतः 49,200चा राहील आणि आपलं टार्गेट राहील पहिलं 50,000च्या वरती जर टिकला तर 50,200, 50,500। आपल्याला समजा शॉर्ट करायचं आहे तर 50,000ला पण आपण त्या ठिकाणी शॉर्ट करू शकता, पण तिथून टार्गेट आपल्याला 200-250 पॉईंटच भेटतील। आणि पण जर आपल्याला कमी रिस्क घेऊन शॉर्ट करायचं असेल तर 50,250
तर ते साधारणतः 50,500च्या रेंजमध्ये आपण साधारणतः बँक निफ्टीला शॉर्ट करू शकता. मग आपल्याला साधारणतः तिथून टार्गेट भेटेल 50,000 आणि जवळजवळ 49,800 पर्यंतची टार्गेट आरामशीर भेटतील. आता आपण बघणार आहोत का काल आपण कोणते शेअर्स आपण बाय करण्यासाठी दिलेले होते आणि त्याचं काय झालेलं आहे. आता एकंदरीत आपण बघा तर काल आपण पहिल्यांदा शेअर दिला होता बाय करण्यासाठी IRCTC आणि तो आपण बाय करण्यासाठी दिलेला आहे. साधारणतः त्याची किंमत 1025 आहे आणि टार्गेट 1050, 75, 1100 आपल्याला याच्यासाठी जवळ थांबावं लागणार आहे. आणि नंतर आपण काल बँक डीज 508 रुपयाला बाय करण्यासाठी दिला होता. 512 आणि 515 टार्गेट होतं आपलं. त्यातलं कालचं 512चं टार्गेट डन झालं. आणि त्यानंतर कॉन्कर आपण दिला होता तो बाय करण्यासाठी. रेट त्याचा 1085 आहे. आपण 1125 ते 1150 आपलं त्याच्यामध्ये माझं टार्गेट आहे. आणि आज त्याच्यात काही जास्त काय म्हणजे आता एकंदरीत काल काय त्याच्यामध्ये जास्त मुवमेंट झाली नाही. नंतर मी काल घेतला होता टाटा मोटर्स. तो मी 978ला घेतला. टार्गेट माझं त्याचं साधारणतः होतं पहिलं 1000 आणि दुसरं टार्गेट 1050. काल त्यांनी 992 रुपयाचा टॉप मारला. काल त्यांनी साधारणतः मला चांगली मुवमेंट दिली. आणि नंतर मी काल घेतला होता शेअर्स, त्याचं नाव होतं BEL. तो साधारणतः मी घेतला आहे 287 रुपयाला. टार्गेट माझं 300 ते 310 आहे आणि काल त्याच्यामध्ये काही जास्त मुवमेंट झाली नाही. परत टाटा पॉवर मी काल घेतलेला 452ला. 460 ते 475चं माझं त्याच्यामध्ये टार्गेट आहे. काल काय मुवमेंट झाली नाही. त्याच्यानंतर मी वेदांता काल घेतलेला आहे 452 रुपयाला आणि त्यात माझं जे काही टार्गेट आहे 460 ते 475च्या आसपास आहे. पण काल अचानक चांदीमध्ये साधारणतः करेक्शन आलं आणि आपण म्हणतो का साधारणतः बेस मेटलमध्ये करेक्शन आलं, त्याच्यामध्ये पण थोडंसं काल करेक्शन आलं. आणि मी दुसरा घेतला आहे शेअर्स, त्याचं नाव आहे अडाणी पोर्ट. तो मी घेतला 1415 रुपयाला. माझं टार्गेट त्याच्यामध्ये 1450 ते 1475 रुपयाचं आहे. पुढे काल मी HPCL घेतला 522 रुपयाला घेतला होता. माझं टार्गेट 530 होतं. 540, 550 आणि त्यातले काही क्वांटिटी मी 530 रुपयाला प्रॉफिट बुक केला आहे. अजून त्याच्यामध्ये माझं 550 पर्यंतचं माझं टार्गेट आहे. आणि काल BPCL पण मी 600 रुपयाला घेतला आणि माझं टार्गेट 610, 619 आणि 660 आहे. आणि त्यातले काही क्वांटिटी मी 610ला त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक केला आणि काही क्वांटिटी मी त्याच्यासाठी 650 पर्यंत थांबणार आहे. आणि पुढे मी घेतला साधारणतः शेअर्स, त्याचं नाव आहे SBI. तो मी घेतला 838 रुपयाला आणि माझं त्याच्यामध्ये टार्गेट 850, 875 ते 900 रुपयाचं शॉर्ट टर्म टार्गेट आहे. आणि त्याच्यापुढे मी बजाज फायनान्स घेतलेला आहे आणि तो मी घेतला आहे 7150ला आणि त्याचं टार्गेट माझं आहे 7250, 7400 आणि 7500. आता जर एकंदरीत बघितलं तर हे मी माझे कालचे शेअर्स घेतलेले. आता जर आपण साधारणतः पहिल्या शेअरचा जर विचार केला तर कोणत्या शेअर्सनी चांगली मुवमेंट दिलेली आहे तर आपण बघा 6 तारखेला मी साधारणतः घेतला होता ONGC 257 रुपयाला. माझे टार्गेट त्याच्यामध्ये 265, 285 असे माझे 2 टार्गेट होते. काल तो 274 रुपयापर्यंत गेला. आपण भेल घेतलेला होता. तो भेल आपण घेतला होता 288 रुपयाला. नंतर आपण पहिला 250 पासून आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये माझं 300, 305, 315 टार्गेट होतं. काल त्यांनी 295 रुपयाचा टॉप दिलेला आहे. आणि तर एकंदरीत आता ह्या अशा प्रकारे जो काय माझा पोर्टफोलिओ आहे किंवा मी कोणते शेअर्स मी घेतो तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकत असतो. आणि तेव्हा आपल्याला आपला तो टेलिग्राम चॅनलसुद्धा आपल्याला काय करायचं जॉईन करायचं आहे. आणि एकंदरीतच तेव्हा मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला इथं थांबायचं आहे. आपण जर बघितलं तर कालच्या मार्केटमध्ये साधारणतः FIची जी काय सेलिंग होती ती फक्त होती 100 करोड रुपये आणि आपल्या DIची बाईंग होती ती 3300 करोड रुपये. तर आता एकंदरीत जर विचार केला मार्केटमध्ये आता FIचा सेलिंग प्रेशर हा नाही आहे. कारण आता सध्या जर विचार केला तर FIची पोझिशन खूप कमी आहे आणि आता त्याच्यामुळे मार्केट हे बजेटपर्यंत आपल्याला थोडंसं असं रेंज बाउंड बघायला भेटेल आणि बजेटनंतर मग मार्केटमध्ये आपल्याला एक वेगळी दिशा मार्केटमध्ये बघायला भेटेल. तेव्हा एकंदरीतच आता आपल्याला डिस्क्लेमर द्यावं लागते. बघा आता ह्या पूर्णपणे जो मी काय बनवला व्हिडिओ तो पूर्णपणे व्हिडिओ मी बनवला आहे माझा साधारणतः त्याला आपण का एज्युकेशनल बेस म्हणतो त्या प्रमाणामध्ये मी हा बनवला व्हिडिओ. आणि इथं मी ज्या शेअर्सविषयी चर्चा केली ते शेअर्स मी स्वतः घेतलेले आहेत आणि मी कुठल्याही प्रकारे आपल्याला बायचं किंवा सेलचं आपल्याला साधारणतः रिकमेंडेशन देत नाही. मी कुठल्याही प्रकारे सेबीचा रजिस्टर्ड टेक्निकल ॲनालिस्ट नाही आहे. आणि त्याच्यामुळं जर आपण एखाद्याने शेअर्स घेतला त्यातून तुम्हाला फायदा झाला चांगली गोष्ट आहे. पण जर समजा तोटा झाला तर मग त्याची जबाबदारी माझी असणार नाही, तो तुमची पूर्णपणे त्या ठिकाणी जबाबदारी असेल. आणि तेव्हाच एकंदरीत जर तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.